हाय गाईज, मी आज तुम्हाला दाखवणार आहे रामबंधू चकली भाजणीपासून कुरकुरीत चकली कशी बनवतात। 5 मिनिटात चकली तयार। 2 चमचे तेल गरम करून घेतलाय मी आता। आणि आता गरम तेल त्या भाजणीमध्ये ओतायचं आहे। कडकडीत तेल ओता आणि आता चमच्याने हलवायचं। गरम पाणी करून घेतलंय मी एक तांब्या भरून आणि ते गरम पाणी असं पिठामध्ये थोडं थोडं मिक्स करायचं। पीठ असं मिक्स करून घ्यायचं सगळं। जास्त पाणी ओतायचं नाही, आपल्याला लागेल तसं थोडंच पाणी घ्यायचं। पीठ मळून घेते मी हाताने। थोडं पाणी जसं लागेल तसं थोडंसंच पाणी घ्यायचं। जास्त पातळ नाही करायचं पीठ। घ्यायचा आता रेडी झालेला आहे पीठ। आता आपण साच्यामध्ये भरून त्याची चकली पाडून घेऊ। आता मी चकली पाडून घेते आणि इकडे साईडला तेल गरम करत ठेवलाय। तेल गरम झालं का मग त्यात सोडायचं। तेल गरम झालेलं आहे आपला। आता त्यात चकली सोडूया आपण। बारीक गॅसवरच तळायची चकल्या, नाहीतर त्या वरून लाल होतील आणि आतून कच्च्या राहतील। 3-4 मिनिटात चकली फ्राय करायची, लगेच चकली रेडी होते। चकली आपली रेडी झालेली आहे 5 मिनिटात। कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। बघा, आपली चकली रेडी झालेली आहे। कुरकुरीत चकली झाली। कशी वाटली? कुरकुरीत, खसखशीत।